नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी डायरेक्ट इकडून रोडवरून चालू होतो आहे इकडे व्हिडिओ बनवायला. आणि ऑफिसला आज हाफ डे आहे, सॅटरडे आहे. चला जाऊया. आणि लवकर आल्यावर माझा एक प्लॅन आहे मोठ्या मैदानात जायचा, दाखवतो तुम्हाला. चला जाऊया ऑफिसला. तर कुमार चव्हाण यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक देखील विशाल बाबर यांच्यासाठी लागलं गेलंय. 10 रन्स वरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग थोडीशी सजवली जाते. आउट कॉर्नर रिजन मध्ये आपल्याला डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. पॉइंट मध्ये खेळाडू आहे, कॉर्नर्स मध्ये खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंटला आहे तिचा बॉल या वेळेला चांगलाच टाकलाय, पुढे टाकलाय हा बॉल. दौरी प्रीमियर लीग समाजाची स्पर्धा आहे. बॉल फ्लिक केलाय, हा हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर फिरवलाय आणि सरळ वर बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतो. स्वतः फिल्डर मित्रांनो, मी आलेलो आहे घरी. ऑफिसमधून आलो होता सॅटरडे आणि माझा प्लॅन होता मैदानात जायचा, पण मैदानात चाललेत मॅच बघितल्या आणि आलो परत घरी. चला आपल्या मागे ठीक आहे. मित्रांनो, मी आलेलो आहे घरी आणि हाफ डे होता, त्याच्यामुळे मी प्लॅन केलं होतं तुम्हाला जसं सांगितलं की मी मैदानात जाणार होतो. आणि भावांनो, जे मुलं भेटणार त्यांना क्वेश्चन वगैरे विचारून जरा एक्सप्लोअर करणार होतो माझं सोशल एन्झायटीसाठी. पण ठीक आहे, तिकडे मॅचेस चालू आहेत आणि एरियातले पण नाही आहेत कोण, काय करणार. ठीक आहे, चला येतो घरी. दादाचं काम होतं काहीतरी, बोललं करूया. ठीक आहे, चला बघूया संध्याकाळी काहीतरी प्लॅन बनवेन मी. चला मित्रांनो, चेंज वगैरे करून मी झालेलो फ्रेश. थोडा वेळ जातो दादाच्या इथे, काम असेल ते काम करतो, नाही तर थोड्या वेळ आराम करतो. चला मित्रांनो, दादाशी इथे काम करता करता जरा झोपलो आणि झोपलो तर आता डायरेक्ट मी उठलो 6:30ला. आलो घरी, काम करतो. तर तुम्हाला माहिती नसेल, मी घरी काम पण करतो, करावं लागतं बाबा, तुम्हाला तर माहिती आहे. ठीक आहे, चला काम करतो, थोडा वेळ फ्रेश होतो, चहा पितो आणि भेटूया परत. बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, आणि मी आज स्टोरी सांगणार ती म्हणजे या पेंग्विनची, जो वरती दिसतोय. मला पण काय पूर्ण स्टोरी माहिती नाही आहे, पण ही गोष्ट 2007 आहे मित्रांनो, जेव्हा एका वेबसिरीजचं शूट चाललं होतं, ते म्हणजे एन्काउंटर ऑफ द वर्ल्ड. ती एक नोवल येणार होती की काहीतरी येणार होतं. पण तेव्हा जे शूट चाललं होतं ते करताना त्याचे डिरेक्टर होते, त्यांना तो पेंग्विन म्हणजे ते शूट चाललं होतं तेव्हा असा एक पूर्ण झुंड चालला होता पेंग्विनचा. तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारे पेंग्विन पुढे गेले. त्याच्यामधला एक पेंग्विन म्हणजे मागे पहाड होते तिकडे खूप वेळ बघत राहिला. म्हणून त्या माणसाने पण त्याला शॉक केलं, म्हणजे चेक केलं की बाबा का करतोय हे. तर त्याच्यानंतरला मग त्याने डिसाईड केलं की तो त्या पहाडांच्या इकडे चालत चाललेला, म्हणजे काय बघितलं नाही, हवा नाही, पाणी नाही, काही बघितलं नाही. त्याला माहिती होतं तिकडे जाऊन त्याची डेथ तर होणारच आहे, पण म्हणजे बाकीचे लोक सर्वाईव्हसाठी इकडून तिकडे, म्हणजे त्या लोकांकडे 2 ऑप्शन असतात. त्या पेंग्विनने तिसरा रस्ता चूज केला, ते म्हणजे एकटंच जायचं. आणि ते का, तर लाईफ जगण्यासाठी. मित्रांनो, या पेंग्विनसाठी जागा म्हणजे पेंग्विनसारखं जागा की म्हणजे जगण्यासाठी नका जगू, काहीतरी
एक एक्सपिरियन्स किंवा अजून काहीतरी, म्हणजे सगळे करतात तेच करायला गेलात तर काय उपयोग आहे. नाही, लाईफ एकदाच आहे भावांनो. तर करायचं आहे ते आत्ताच करा आणि बी दॅट पेंग्विन. आणि बाकी एवढंच सांगू शकतो, मला पण पूर्ण स्टोरी अजून काही माहिती नाही, पण जेवढं मला त्या व्हिडिओतून समजलं, मी तर म्हणजे मला तर असे व्हिडिओज येतात की खूप साऱ्या लोकांना त्याने इन्स्पायर केलं त्या पेंग्विनने, की बाबा तुमचं रूट तुम्ही फिक्स करा, म्हणजे गोल सेट करा. अशा खूप सारे मला व्हिडिओज येत होता. मी बोललो काय बघूया, म्हणून मी 3-4 व्हिडिओ अजून स्क्रोल केला तर त्या पेंग्विनच्याच व्हिडिओ येत होत्या. तर म्हटलं बघूया, चला व्हिडिओ बनवूया आणि काय ते सांगूया लोकांना पण. तुम्ही पण लोक बघताय माझा व्हिडिओ, त्याच्यासाठी थँक्यू. आणि मी पण मोटिवेट झालो आहे भावांनो. त्याच्या या गोष्टीतून एवढंच साध्य होतं आहे की नुसतं लाईफ जगून काही फायदा नाही मित्रांनो. तुमच्या मनासारखं जगलं पाहिजे. सर्वाईव्ह करण्यासाठी जगू नका मित्रांनो. पेंग्विनची व्हिडिओ बनवून झाल्यावर मी घेतलं जेवण बनवायला, कारण घरी मी आणि मम्मी दोघेच होतो. जे थोडं बाहेर गेली होती त्याच्यामुळे दोघांचं जेवण होतं आणि मम्मीला होणार होतं लेट. तर म्हटलं चला आज जेवण बनवूया, भरपूर दिवसांनी बनवतो आहे, तर चला बनवूया काहीतरी.